नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील विधवा महिलांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व एकल म्हणजेच विधवा महिलांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे। तर या योजनेविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील एकल महिलांना म्हणजेच विधवा महिलांना, ज्या महिला एकट्याच राहतात अशा सर्व महिलांसाठी स्वयंरोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे आणि या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आणि या एका योजनेच्या माध्यमातून विधवा महिलांना आर्थिक लाभ सुद्धा मिळणार आहे, म्हणजेच पैसे सुद्धा मिळणार आहेत, कर्ज सुद्धा मिळणार आहे आणि त्यासोबतच घरकुल सुद्धा मिळणार आहे। तर कोविड महामारीत पती गमावलेल्या एकल म्हणजेच विधवा महिलांच्या मदतीसाठी सुरू केलेली मिशन वात्सल्य योजना आता अधिक व्यापक करण्यात आली आहे। राज्य सरकारने या योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व विधवा एकल म्हणजेच पती मृत झालेल्या आणि परित्यक्त्या म्हणजेच घटस्फोटित पती सोडून गेलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर या योजनेच्या माध्यमातून त्या महिलांना स्वयंरोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे। तर या योजनेतील एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे एकल महिलांना सन्मानाने जगण्यासाठी सक्षम करणे आणि यासाठी त्यांना त्यांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी प्रशिक्षण व आर्थिक मदत पुरवली जाणार आहे। तर यामध्ये शिलाई काम असेल, पापड व लोणचे उद्योग असतील, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, शेळी व मेंढी पालन किंवा किराणा दुकान तुम्हाला टाकायचं असेल, संगणक प्रशिक्षण इत्यादी उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला लाभ मिळणार आहे। आणि योजनेतील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्राधान्याने कर्ज पुरवठा केला जाणार आहे, म्हणजेच व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्ज सुद्धा दिलं जाणार आहे। त्याचबरोबर या योजनेसाठी काही निकष पात्रता आहे ते समजून घ्या। तर लाभार्थी महिला विधवा असायला पाहिजे, एकल असली पाहिजे, म्हणजेच पती मृत झालेले किंवा परित्यक्त्या, कायदेशीर घटस्फोटित किंवा पती सोडून गेलेल्या अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासोबतच ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, लाभार्थी महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटातील असावी। तर आता या योजनेची नोंदणी म्हणजेच अर्ज कुठे करायचा याबद्दलची माहिती समजून घ्या। तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व तालुका स्तरावर एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयात संपर्क साधावा। तर आता या योजनेच्या माध्यमातून ज्या इतर योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा लाभ लाभार्थ्यांना मिळणार आहे, याबद्दलची माहिती समजून घ्या। तर मिशन वात्सल्य योजनेच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेच्या माध्यमातून त्या महिलांना आर्थिक मदत मिळेल। तर घरासाठी रमाई आवास योजना किंवा तत्सम योजनांचा लाभ मिळणार आहे। पाल्यांसाठी म्हणजेच त्यांच्या मुलांसाठी शिक्षण शुल्क माफी किंवा शिष्यवृत्ती योजनेचा सुद्धा लाभ त्यांना मिळणार आहे। आणि त्यासोबतच आरोग्य सुविधेसाठी त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा सुद्धा लाभ त्यांना दिला जाणार आहे। आणि स्वयंरोजगारासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा इतर महामंडळाच्या माध्यमातून कर्ज आणि अर्थसहाय्य सुद्धा दिलं जाणार आहे। तर आता या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा, या योजनेचा फायदा काय होईल याबद्दलची माहिती आपण बघितली, पण मिशन वात्सल्य योजना नेमकी काय आहे याबद्दलची माहिती समजून घ्या। तर मिशन वात्सल्य योजना म्हणजेच कोरोनामुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना आधार देण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत ही योजना सुरू करण्यात आली आहे। आणि या योजनेद्वारे एकल महिलांना तातडीची मदत, मानसिक आधार व विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे। आता या योजनेत राज्यातील सर्व प्रकारच्या एकल व परित्यक्त्या महिलांचा समावेश करण्यात आला आहे। आणि या योजनेसंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला आहे। तर अशा पद्धतीने राज्यातील सर्व विधवा महिलांसाठी ही होती एक महत्त्वाची अपडेट। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।